मित्रांनो, आज मी खूप खुश होते, कारण माझी इच्छा आज पूर्ण झाली होती. माझे सचिनसोबत लग्न झालं होते, ज्याच्यावर मी खूप प्रेम करत होते. आणि मी आता सुहाग रात्रीच्या बेडवर त्याची वाट पाहत बसले होते. मी एवढी सुंदर नसतानाही त्याने माझ्यासोबत लग्न केले होते. मी त्याची वाट बघत असतानाच एक अनोळखी पुरुष रूममध्ये आला आणि माझ्यासोबत जबरदस्ती करू लागला. माझ्यासोबत संबंध बनवण्याचा प्रयत्न करू लागला. त्याने माझे सगळे कपडे काढले. मी मोठ्याने आरडाओरडा करत होते, पण कोणीही बाहेरून आत आले नाही. तो संबंध बनवून बाहेर निघून गेला. त्यानंतर अजून एक पुरुष रूममध्ये आला आणि तोही माझ्यावर जबरदस्ती करू लागला. असेच एकानंतर एक असे 5 जण येऊन ते सर्व करून निघून गेले. माझी अवस्था खूप बेकार झाली होती. माझ्या अंगात थोडीही ताकद नव्हती. मला उठताही येत नव्हते. शेवटी सचिन आला. मी त्याला म्हणाले, सचिन, तू असं काय केलंस माझ्यासोबत? कोण होते हे लोक? तेव्हा त्याने जे सांगितलं ते ऐकून मला तर धक्काच बसला. नमस्कार मित्रांनो, माझे नाव पूजा आहे. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील घडलेली खरी घटना सांगणार आहे. ही घटना 4 वर्षाआधीची आहे. आमच्या घरची परिस्थिती खूप गरिबीची होती. माझे PSC झाले होते आणि मी एका कंपनीत नोकरी करत होते. कंपनीत माझ्यासोबत कोणीही जास्त बोलायला येत नव्हतं आणि कोणीही मला जेवणाला किंवा कोणत्याही कार्यक्रमात मला त्यांच्यामध्ये मिक्स करून घेत नव्हते, कारण मी दिसायला एवढी सुंदर नव्हते. घरामध्ये माझी बहीण होती. ती माझ्यापेक्षा दिसायला खूप सुंदर होती. घरात पण कोणी माझ्यासोबत नीट वागत नव्हते. माझ्या बहिणीसोबतच सगळे चांगलं वागत होते. तिला काय हवं काय नको ते सगळं बघत होते, पण मला एक गोष्टही विचारत नव्हते. उलट माझे आई बाबा म्हणत होते की आमची छोटी मुलगी दिसायला खूप सुंदर आहे, तिला हुंडा पण द्यावा लागणार नाही, तिला तर नवरदेव फुकटामध्ये घेऊन जाईल, पण हिला घरदार विकून हुंडा देऊन लग्न करावं लागेल, असे म्हणून मला टोमणे देत होते. माझा तिरस्कार करत होते. तरीही मी माझ्या फॅमिलीवर खूप प्रेम करत होते. माझे आयुष्य असं चाललं होतं, उदास उदास. माझ्या चेहऱ्यावर जास्त हसू नव्हते. एक दिवस कंपनीमध्ये एक नवीन मुलगा जॉईन झाला. त्याचे नाव सचिन असे होते. तो सगळ्यांशी मिळून मिसळून आणि सगळ्यांसोबत हसत खेळत राहत होता. एक दिवस त्याने मला एकटीच बसून जेवत असताना पाहिले. त्याला ते बहुतेक ठीक वाटलं नसेल, म्हणून तो माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला, हॅलो, तुझं नाव काय? मी त्याला म्हणाले, माझे नाव पूजा आहे. तो मला म्हणाला, इथे एकटी काय करतेस? चल आमच्यासोबत जेवायला. मी त्याला म्हणाले, नाही नको, मला कोणीही मिक्स करून घेत नाही. तो हसला आणि म्हणाला, का? काय झालं? मी म्हणाले, मला नाही माहीत, कदाचित मी सुंदर नाही म्हणून ते लोक माझ्यासोबत असे वागत असतील. तो म्हणाला, अरे देहाने नाही तर मनाने सुंदर असावं लागतं, आणि तू मनाने खूप सुंदर आहेस. चल माझ्यासोबत, मग बघू कोण बोलतं ते तुला. असे म्हणून तो मला सोबत जेवायला वगैरे घेऊन जात होता. आम्ही दोघे चहा प्यायला, जेवायला आणि थोडंफार प्लेसमेंटमध्ये फिरायलाही जात होतो. आमच्यामध्ये खूप चांगली मैत्री झाली होती. हे बघून सगळे त्याला म्हणत होते, हिच्याशी तू का बोलत आहेस? तिचा विचार सोडून टाक, ती तुझ्या लायकीची नाही. पण तो म्हणत होता, अरे ती पण एक मुलगीच आहे ना, आणि तुमच्यासोबत असं वागले की तुम्हाला कसं वाटेल? तिलाही मन आहे आणि भावना आहेत. असं वागलं तर तिला कसं होईल? असे म्हणून तो त्यांच्याशी न बोलता पुन्हा माझ्याकडे यायचा आणि मला जास्त इम्पॉर्टंट देत होता. त्याचं हे वागणं बघून सगळेच माझ्यासोबत बोलू लागले, मला मिक्स करून घेऊ लागले. त्याच्या अशा वागण्याने मी त्याच्यावर इम्प्रेस झाले आणि मला त्याच्यावर प्रेम झालं. पण मी स्वतःला कंट्रोल करत होते, कारण मी जरी त्याच्यावर प्रेम करत असले तर तो थोडी करत होता. तो तर माझा एक चांगला मित्र म्हणून राहत होता. म्हणून मी माझ्या स्वतःच्या फिलिंग कंट्रोल करत होते. एक दिवस माझा वाढदिवस होता. मी जेव्हा घरातून ऑफिसमध्ये आले तेव्हा पूर्ण ऑफिस सजवलेलं होतं आणि समोर केक होता. सगळेजण हॅपी बर्थडे पूजा म्हणून टाळ्या वाजवत माझं स्वागत केलं. मी एकदम शॉक झाले, कारण माझ्या आयुष्यातला हा पहिला अनुभव होता. मी खूप खुश झाले. सचिन समोर आला आणि माझ्या हाताला पकडून केक कट करण्यासाठी घेऊन गेला. तिथे केक होता आणि केकवर माझं नाव होते. मी केक कट केले आणि पहिला केक मी सचिनला भरवला.
त्यानंतर सचिनने त्याच्या खिशातून अंगठी काढली आणि खाली बसून त्याने मला प्रपोज केलं. पूजा, मला तू खूप आवडतेस. विल यू मॅरी मी? मी एकदम शॉक झाले. मी काय, सगळे शॉक झाले, कारण माझ्यासारख्या मुलीवर एवढा हँडसम, छान, हुशार मुलगा कसं काय प्रेम करू शकतो? त्याच्या मागे तर खूप छान छान मुली पडल्या होत्या. मग त्याला मीच का आवडले होते? मी खूप खुश झाले. माझ्या खुशीचा ठिकाणाच राहिला नाही. मी त्याला लगेच हा बोलले आणि त्याने माझा हात घेऊन माझ्या बोटामध्ये अंगठी घातली. भलेही माझ्या घरचे किंवा आजूबाजूचे कोण काय विचार करतील याचा मी विचार केला नाही, कारण लहानपणापासून त्यांनी जे माझ्यासोबत वागणूक केली होती त्यांच्याबद्दल विचार करून काय फायदा? मला लहानपणापासून प्रेम भेटले नाही. निदान आता या व्यक्तीकडून तरी प्रेम भेटेल. थोडे दिवस असेच गेले. आम्ही दोघं बाहेर फिरू लागलो, भेटू लागलो. माझ्या मनात एक आपुलकीची भावना पहिल्यांदा निर्माण झाली. मी त्याच्यावर खूप जीवापाड प्रेम करू लागले आणि त्याच्याबद्दल मी घरी सांगितले. मम्मी पप्पा तर स्पष्टच नाही म्हणाले. ते म्हणत होते की कोण काय, कुठला मुलगा कुठे राहतो, त्याचं गाव कोणतं, जात कोणती, अशा मुलासोबत तुझं लग्न कसं लावून द्यायचं? त्यापेक्षा तुला आपल्या पाहुण्यातलंच कोणीतरी बघून लग्न करून देतो, असे म्हणून त्यांनी नकार दिला. मी त्यांना म्हणाले, तुम्ही कितीही स्थळ बघा, पण मला कोणीही पसंत करणार नाही. आणि तुम्हीच माझ्यासोबत आत्तापर्यंत चांगले वागला नाही तर बाहेरचे तरी मला कसे कोण पसंत करतील? असे म्हणून मी रडत बेडरूममध्ये गेले. दुसऱ्या दिवशी मी नेहमीप्रमाणे संध्याकाळी ऑफिसवरून घरी आले आणि बघते तर घरामध्ये पाहुणे आले होते. माझ्या आईने माझ्या हातातून पर्स घेतली आणि मला म्हणाली, जा आणि पटकन तयार हो, तुला बघण्यासाठी पाहुणे आले आहेत. मी बघितले आणि आईला विचारलं, यांच्यात मुलगा कोण आहे? तर तिने बोट करत मला म्हणाली, तो बघ, तो मुलगा आहे. बघते तर काय, त्या मुलाची वय 38 ते 42 दरम्यान असणार. एवढे वय झालेल्या मुलाशी मी कसं लग्न करेन? आमच्या दोघांमध्ये जवळजवळ 16 ते 17 वर्षाचा फरक असणार. मी आता 24 वर्षांचे होते, पण तो मुलगा 38-42 वयाचा असणार. मी रडत रडत रूममध्ये गेले आणि तशीच तयार झाले, कारण मला माझ्या आईवडिलांना नाराज करायचे नव्हते. मी तयार झाले आणि पाहुण्यांसमोर आले. त्यानंतर चहा पोहे वगैरे झाले, नाव विचारणं वगैरे झालं आणि ते पाहुणे निघून गेले. थोड्या वेळाने माझ्या बाबांनी त्यांना फोन केला तर त्यांनी सरळ नकार म्हणून सांगितले. हे ऐकून माझे आई बाबा म्हणाले, काय फायदा, एवढा वय असलेला मुलगाही हिला नकार दिला, असे म्हणून ते डोक्याला हात लावून बसले. मी आई आणि बाबांना म्हणाले, आई बाबा, हे बघा, एवढं वय असलेल्या मुलाने मला नकार दिला. जो मुलगा माझ्या रूपावर नाही तर माझे मन बघून प्रेम केला, याच्यापेक्षा चांगलं स्थळ कुठलंच भेटणार नाही. असे म्हणून मी त्यांच्यासमोर रडू लागले. शेवटी माझ्या आई वडिलांनीही या स्थळाला होकार दिला. मी ही आनंदाची बातमी सचिनला सांगितली. तो घरी आला. आई वडिलांनी त्याला त्याच्या आई वडिलांना बोलवायला सांगितले. दुसऱ्या दिवशी त्याचे आई वडील घरी आले आणि 2 दिवसात आमचा साखरपुडा पार पडला. लग्नाची तारीख पण 1 आठवड्यानंतर घेतली आणि लग्न सोहळा पार पडला. मी खूप खुश होते, कारण आज मला माझं प्रेम मिळालं होते. माझी सुहागरात्र होती. आमचं प्रेम सिद्ध झालं म्हणून मी सचिनची वाट बघत बेडवर बसले होते. खूप वेळ झाला तरी तो आला नव्हता. त्याची वाट बघून बघून माझा डोळा लागला तोपर्यंतच मला दरवाजाचा आवाज आला. अंधारात मला कोण आहे ते एवढं काही स्पष्ट दिसले नाही, पण थोडासा उजेडात जेव्हा ती व्यक्ती समोर आली तेव्हा तो सचिन नसून एक कोणता तरी अनोळखी पुरुष दिसला, ज्याचे वय 42 ते 43 वर्ष होते. तो माझ्यासोबत नको नको ते कृत्य करू लागला. मी ओरडू लागले, सचिन, मला वाचव, कोणी आहे का? मला वाचवा, कोणी तर रूममध्ये घुसला आहे. पण तरीही कोणी मला वाचवायला आले नाही. त्याने माझे सर्व कपडे काढले आणि माझ्यासोबत सुहाग रात्र केली आणि तो निघून गेला. त्यानंतर दुसरा व्यक्ती आतमध्ये आला. त्यानेही तसेच कृत्य केले. असंच एक एक करून 5 जण येऊन जबरदस्तीने संबंध बनवून बाहेर निघून गेले. आता माझ्या अंगातली पूर्ण ताकदच गेली होती. मी घामाने पूर्ण ओले चिंब झाले होते. आता माझी उठून बसण्याची किंवा चालण्याची अवस्थाही नव्हती. माझी पाठ, कमर, पोट, पाय सगळे काही दुखत होते. त्यानंतर सचिन आतमध्ये आला. त्याला बघून मी त्याला ओरडू लागले, मारू लागले. मी त्याला म्हणाले, सचिन, कुठे होतास तू? माझ्यासोबत बघ नाही काय झालं. काही माणसे येऊन माझ्यासोबत असं करून निघून गेले.
असे म्हणून मी रडू लागले. सचिन गप्पा बसला आणि त्याने त्याच्या मांडीवर माझं डोकं ठेवून माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवू लागला आणि मला म्हणाला, पूजा, सॉरी, तुझ्या या अवस्थेला मीच जबाबदार आहे. तुझ्यापासून मी एक गोष्ट लपवली होती. आमच्या गावात अशीच प्रथा आहे. पूजा, मी मजबूर आहे. मी त्याला चकित होऊन विचारलं, म्हणजे? तो म्हणाला, आमच्या गावात एक प्रथा आहे. आमच्या गावामध्ये एका परिवारात जेवढे भाव असतील त्या भावांमध्ये सगळ्यात छोट्या भावाने जी बायको करून आणली की ती सगळ्या भावांची बायको होते. हे ऐकल्यावर मला एकदम धक्काच बसला. मी बोलतोस? तो मला म्हणाला, हो पूजा, ही खरी गोष्ट आहे. आमच्या गावामध्ये अशी प्रथा आहे की जेवढे भाऊ असतील त्या भावांची एकच बायको असणार. मग ते 3 राहू देत, 4 राहू देत, 5 राहू देत, नाहीतर 7 राहू देत, त्या सगळ्यांची मिळून एकच बायको असणार. आता तू आमच्या 6 जणांची बायको आहेस. ते ऐकून मला काही सुचेनासे झाले. माझ्यावर दुःखाचे आभाळ कोसळल्यासारखं मला वाटू लागले. मी रडत म्हणाले, सचिन, तू मला धोका दिलास. तू माझ्यासोबत असे का केलंस? तेव्हा सचिन मला म्हणाला, हे बघ, आम्ही खूप मुली बघितले, पण आमच्या गावातल्या या अशा प्रथेमुळे कोणीही मला मुलगी देत नव्हते. आणि गावात अशी प्रथा आहे की लहान भावाने लग्न करून ती बायको सगळ्या भावांमध्ये वाटायची, म्हणजेच सगळ्यांची बायको होणार. इथे आजूबाजूच्या गावात आणि या गावामध्ये कोणीच मला मुलगी देत नव्हते. म्हणून मी असा विचार केला होता की अशा ठिकाणी जायचं ज्यांना आमच्या गावच्या प्रथेबद्दल काहीच माहीत नसणार. यासाठी मी नोकरीच्या बहाण्याने शहरात येऊन एक अशी मुलगी बघत होतो जिला कोणीही पसंत करत नाही, जेणेकरून नंतर तिच्यासमोर जरी सत्य आलं तरीही ते हे घर सोडून जाऊ शकणार नाही. म्हणून मी शहरात येऊन जॉब करू लागलो. तेव्हाच मला तू दिसलेस. मी पाहिले की तुला कोणी पसंत करत नाही. तुझ्याशी बोलायचीही कोणाची इच्छा होत नव्हती. तुझ्या घरचेही तुला पसंत करत नाहीत हे मला कंपनीतल्या काही जणांकडून समजले. याचाच फायदा घेऊन मी तुला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न केला आणि मी तुला लग्नाची मागणी घातली. पण त्यावेळेस मला तुझ्यावर प्रेम नव्हते. पण पूजा, आता मी खरंच तुझ्यावर खूप प्रेम करत आहे. पण काय करू, मी मजबूर आहे. पण तू काही काळजी करू नकोस, मी ना तुझ्यासोबत. असं म्हणून सचिनने माझं डोकं त्याच्या खांद्यावर ठेवून मला झोपी घालू लागला. मी माझ्या नशिबाला दोष देत झोपून टाकले. सकाळी उठून मूळ वगैरे आवरून बाहेर. तेव्हा सासू मला म्हणाले, महाराणी, उठलीस का? जा आता सगळ्यांसाठी स्वयंपाक बनव. आता मला खूप जणांसाठी स्वयंपाक बनवायचा होता म्हणून मी किचनमध्ये आले आणि स्वयंपाकाची तयारी करू लागले. तेव्हाच 3रा नंबरचा नवरा किचनमध्ये घुसला आणि माझ्यासोबत नको ते सर्व करू लागला. मी त्याला म्हणत होते, अहो हे किचन आहे, इथे असं करू नका, म्हणून त्याला थांबवण्याचा प्रयत्न करू लागले. तरीही तो किचनमध्येच माझ्यासोबत ते सर्व करू लागला. मी त्याला म्हणत होते, कालच्या रात्रीचा खूप त्रास होत आहे, आता नको. पण तरीही तो झटके देऊन देऊन करत होता. माझ्या तोंडातून आवाज बाहेर येईल म्हणून मी माझं स्वतःचं तोंड हाताने झाकले. त्यानंतर 15-20 मिनिटात तो बाहेर निघून गेला. मी तसेच बाथरूममध्ये गेले आणि आंघोळ करून पुन्हा किचनमध्ये येऊन स्वयंपाक करायला चालू केला. तेव्हा सासू किचनमध्ये आली आणि मला म्हणाली, अरे देवा, अजून तुझा स्वयंपाक झाला नाही का? यावेळेस आम्ही जेवायला बसतो आणि तो अजून इथे टंगळमंगळ करत बसलीस का? सचिनने ही कसली पोरगी आणली काय माहीत, असं म्हणत ती बाहेर गेली. मी स्वयंपाक केला आणि त्यानंतर सगळ्यांना जेवण वाढले. सगळेजण जेवण करून शेतामध्ये निघून गेले आणि मी माझ्या घरातले काम आवरू लागले. सचिननेही जॉब सोडला होता आणि तोही शेतामध्ये काम करत होता. घरात कोणीही नव्हते. तेव्हाच मोठा नवरा घरी आला आणि तो माझ्यासोबत जबरदस्ती करू लागला. मी त्याला म्हणत होते, नको, मला खूप त्रास होतोय. तरीही त्याने काही ऐकले नाही आणि रूमचा दरवाजा बंद करून मला 2 वेळा ते सर्व करून निघून गेला. आता माझी अवस्था खूपच बेकार झाली होती. तरीही मी स्वतःला सावरत माझ्या घरातलं काम करू लागले. रात्रीचे जेवण उरकले आणि पुन्हा मी माझ्या रूममध्ये येऊन झोपले. त्यानंतर पुन्हा एक एक करून 5 जण माझ्यासोबत संबंध बनवून निघून गेले. आणि त्यानंतर सचिन आला आणि त्याने माझं डोकं त्याच्या मांडीवर ठेवून मला झोपी घातला. असेच काही दिवस निघून गेले. एके दिवशी मला उलट्या व्हायला चालू झाल्या.
माझ्या उलटे झालेला पाहून सासूला मी प्रेग्नेंट आहे असं समजले. तेव्हा सासू खुश होऊन म्हणाली, अरे वा, सुनबाई करू तर राहिली. हे सगळं श्रेय आता माझ्या मोठ्या मुलाला जातं. आता हे पहिलं बाळ मोठ्या पोराचं आहे. असं म्हटल्यावर मी सचिनच्या चेहऱ्याकडे पाहू लागले, कारण अजूनपर्यंत माझ्यात आणि सचिनमध्ये असे काही झाले नव्हते. ज्याच्यावर मी प्रेम करते त्याच्यासोबतच माझं काही झाले नाही. जेव्हा मी आणि सचिन आम्ही दोघे रूममध्ये होतो तेव्हा मी सचिनला म्हणाले, सचिन, काय हे? मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि आई म्हणत आहेत की हे पहिलं बाळ हे मोठ्या भावाचं असेल. पण हे काय? आता मी हे कोणाचं बाळ समजू? तेव्हा सचिन म्हणाला, आमच्या प्रथेनुसार हे पहिलं बाळ हे मोठ्या भावाचं असते. त्यामुळे माझ्या मोठ्या भावाचं हे पहिलं बाळ आहे. मग मी म्हणाले, आणि मग दुसरं? तो म्हणाला, आम्ही 6 जण आहोत, तर 6 बाळ तुला जन्माला घालावे लागतील. हे ऐकून माझ्या डोळ्यासमोर अंधारे आल्यासारखं वाटले, कारण माझ्या अंगात तर एवढी ताकदच नव्हती की मी 6 बाळ जन्माला घालावे. मी तशीच डोकं धरून खाली बसले. सचिन बाहेर निघून गेला. मी तसंच काम करू लागले आणि संध्याकाळी झोपी गेली. माझ्या पोटात दुखत होतं. तोपर्यंत 2 नंबरचा नवरा रूममध्ये आला आणि त्याने हळूच आतून कडी घातली आणि माझ्यासोबत जबरदस्ती करू लागला. मी त्याला म्हणाले, नको, मी प्रेग्नेंट आहे. नको, पण तो काही माझं ऐकलं नाही आणि तो माझ्यासोबत जोर जोरात ते सर्व करून बाहेर निघून गेला. सकाळी उठून बघते तर रक्ताने साडी पूर्ण भिजली होती. माझ्या अंगावरचं रक्त जात होतं. मी घाबरले आणि सासूला सांगितले की माझं बाळ खाली झालं. तेव्हा सासू रागात ओरडून मला म्हणाली, तुला तुझी स्वतःची काळजी घेता येत नाही का? तेव्हा मी त्यांना सांगितले की रात्री 2 नंबरचा नवरा रूममध्ये आला होता तेव्हा आणि सगळी हकीकत सांगितली. तेव्हा सासू मलाच रागात म्हणाली, त्याला तर समजत नाही, तो गडी आहे, पण तुला तर समजतं ना, तुला अक्कल नाही का? तुझ्या अंगात मस्ती, तुलाच असे करावं वाटत होतं ना, बाळाचा सुद्धा विचार केला नाहीस. असं म्हणून सासू मला नको नको ते शब्द वापरून बोलायला लागली. मी तसंच रडत रडत आतमध्ये गेले आणि सचिनला सगळी घटना सांगितली. सचिनने मला धीर दिला, तू काही काळजी करू नकोस, आपण आताच डॉक्टरकडे जाऊ. असं म्हणून आम्ही दोघे डॉक्टरकडे निघून गेलो. डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टरने सांगितले की जेव्हा प्रेग्नेंट असतात तेव्हा संबंध ठेवू नका, नाही तर नंतर बाळ होण्याचे चान्सेस कमी होतील. हे ऐकून मला धक्का बसला. ही घटना सचिनने त्याच्या आईला सांगितली. आईने एका रूममध्ये सगळ्यांना बोलवून ताकीद केली की जेव्हा सुनबाई प्रेग्नेंट राहील तेव्हा तिच्यासोबत कोणी संबंध ठेवायचा नाही, नाहीतर बाळ होण्याचे चान्सेस नाहीत. मग बसा पुन्हा टाळ्या वाजवत, असे म्हणून सासू सगळ्यांना बजावून बाहेर निघून गेली. मी एका कोपऱ्यात उभा राहून सगळं काही ऐकत होते. त्यानंतर मी माझ्या कामाला सुरुवात केली आणि पुन्हा नेहमीसारखं चालू झाले. रात्री एकानंतर एक असे सगळे येऊन ते सर्व करून निघून जात होते आणि मी पुन्हा रडत खडत बसत होते. आणि शेवटी सचिन येऊन त्याच्या मांडीवर माझं डोकं ठेवून मला धीर देत होता. तसंच करता करता एके दिवशी आमच्या दोघांमध्ये ही जवळीकता आली आणि आमच्या दोघांमध्ये संबंध झाले. थोड्या दिवसांनी मी प्रेग्नेंट राहिले आणि एका गोंडस बाळाला मी जन्म दिला. मी खूप कमजोर झाले होते. डॉक्टरांनी 3 ते 4 महिने संबंध ठेवू नका असं म्हणून सांगितले होते. 1.5 महिने गेल्यानंतर 2 नंबरचा नवरा रूममध्ये आला आणि घरात कोणीही नव्हते. सगळे शेतामध्ये गेले होते. तो माझ्यासोबत संबंध बनवण्यासाठी जबरदस्ती करू लागला. मी मोठमोठ्याने ओरडत होते, पण कोणीही आले नाही. तोपर्यंत सचिन आला आणि त्याने मोठ्या भावाला अडवत म्हणाला, दादा, तुम्ही हे काय करत आहात? मोठा भाऊ म्हणाला, तू काय करतोस? तू बाहेर जा. मग तो म्हणाला, दादा, डॉक्टरने सांगितले आहे की 4-5 महिने तरी संबंध ठेवू नका. तिच्या जीवाला धोका आहे. ती अजून खूप नाजूक आहे. पण त्याचा मोठा भाऊ काही ऐकत नव्हता. शेवटी सचिनने त्याच्या दादाच्या कानाखाली वाजवली आणि म्हणाला, त्या वासनेच्या आहारी जाऊन तुम्ही काय करत आहात हे तुम्हाला समजत नाही. असे म्हणून तो माझ्याजवळ आला आणि मला घट्ट पकडला. सचिनच्या 2 नंबरचा भाऊ रागाने बाहेर निघून गेला आणि सगळ्यांना बोलवून आणला. सासू मला रागाने बोलू लागली, अगं, तो तुझा नवरा आहे आणि तू अशी का वागत आहेस त्याच्यासोबत? तेव्हा सचिनने सांगितलं की डॉक्टरांनी 4-5 महिने संबंध ठेवू नका असे सांगितले आहे.
तेव्हा सचिनची आई म्हणाली, अरे मग काय झालं, लगेच मरते का ती? नवराच तर आहे ना तिचा. हे सर्व ऐकून सचिन रागात म्हणाला, बस, खूप झालं. खूप दिवस झालं पूजा त्रास सहन करते, पण आता नाही. मी तिला घेऊन शहरात जाणार आहे आणि आम्ही दोघं तिथेच राहणार आहे. मी तिच्यावर खूप प्रेम करतो. मी तिला या सगळ्यांचा त्रास सहन करण्यासाठी आणले नव्हते. मला वाटलं की सगळे प्रेमाने नीट होईल, पण तुम्ही तर तिच्यासोबत जनावरासारखं वागणूक करत आहात. मी आता तिला शहरामध्ये घेऊन जाणार आहे. असे म्हणून त्यांनी माझा हात पकडला आणि मला म्हणाला की आत्ताच्या आत्ता बॅग पॅक कर. मी तुला आता लगेचच शहरामध्ये घेऊन जातो, जशी आहे तशा अवस्थेत. असं म्हणून आम्ही शहरामध्ये निघून आलो. सचिन इथेच एका कंपनीत नोकरी करू लागला आणि आम्ही दोघं आमच्या बाळासोबत सुखी सुखी राहू लागलो. जेवढे पण आधी मला त्याच्या भावाने जखमा दिल्या होत्या त्या सचिनने प्रेमाने भरून काढल्या. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.